गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज त्या ठिकाणी श्रद्धा गाडे या विद्यार्थिनीने त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट त्या ठिकाणी त्याचा फोटो पाठवण्याचं सांगितलं. म्हणजेच याचा अर्थ ती त्या ठिकाणी अकाउंटचा चांगला अभ्यास करते, व्हिडिओ पाहते, अशा शंका तरी विचारल्या. तर याचा अर्थ समजून येतो आम्हाला की तुम्ही बरोबर ते गणित समजून घेताय, अभ्यास करताय. या गणितानंतर मी त्या ग्रुपला सर्वांसाठी, तिने विचारलं म्हणून सर्वांचा फायदा होईल, मी तो कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट पाठवतोय. आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 समजून घेणार आहोत. पेज नंबर 161 काढायचे. याच्यामध्ये अमेलेंदू अँड समीर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. 3:2 रेशो आहे पायांचा, रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. हे बॅलन्स शीट दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट वाचून घ्यायच्या आधी ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क करायच्या आणि मांडायला सुरुवात करायची. सुरुवातीला त्या ठिकाणी आपण कॅश अकाउंटला मांडणार आहोत. कॅश 12,000 इथं लिहिलं आहे. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000. त्यानंतर सन्ड्री डेटर्स ॲसेटला लिहिलं 24,000. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग ॲसेटला लिहिलं 50,000. स्टॉक ॲसेटला लिहिलं 16,000. प्लॅन्ट अँड मशिनरी 20,000. फर्निचर अँड फिक्चर 8,000. ॲसेट बाजू झाली. आता लायबिलिटी बाजू, सन्ड्री क्रिएटर्स लायबिलिटी लिहिलं 10,000. त्यानंतर अमलेंदू आणि समीरचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000 40,000. जनरल रिझर्व वाटून द्यायचा ओल्ड पार्टनरला 3:2 रेशोमध्ये बाय जनरल रिझर्व. 3:2 म्हणजे त्याची बेरीज करायची 5. जनरल रिझर्व 20, 5ने भागलं 20ला म्हणजे 4,000 येईल. 4,000 गुणिले 3, 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8 असं वाटून द्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑन 1 एप्रिल 17 दे ॲडमिटेड परेश इंटू पार्टनरशिप. परेशला पार्टनरशिपमध्ये प्रवेश दिला. तर टर्न बिईंग दॅट फर्स्ट नंबर ही शॅल पे ₹16,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. गुडविलचे किती पैसे देणार आहे तो? 16,000. याचे इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 16,000. आणि गुडविल अकाउंट जर वर्किंग नोटमध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 16,000. त्यानंतर हे गुडविल आपल्याला काय करायचं आहे? पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, ओल्ड पार्टनरमध्ये. मग कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट 16,000ची वाटणी करायची आपल्याला 3:2 मध्ये. 9,600 आणि 6,400. गुडविल वाटल्याबद्दल त्याची एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू अमलेंदूज कॅपिटल अकाउंट अँड टू समीर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर त्याच्या पुढे अजून दिले 50% अमाऊंट ऑफ गुडविल शॅल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर जुने भागीदार जे अमलेंदू आणि समीर 50% रक्कम गुडविलची काढून घेणार 9,600च्या 50% अर्धे करायचे किती येईल? 4,800. आणि 6,400च्या 50% करायचे किती येईल? 3,200. याचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट किंवा टू कॅश अकाउंट. अमलेंदूच्या कॉलममध्ये 4,800 आणि समीरच्या कॉलममध्ये 3,200. गुडविल 50% विथड्रॉन. आता याचा सेकंड इफेक्ट पैसे काढून घेतले. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय अमलेंदूज कॅपिटल 4,800 बाय समीर्स कॅपिटल 3,200. ॲडजस्टमेंट फर्स्ट कंप्लीट झाली. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर सेकंड, ही शॅल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲज इज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. भांडवल म्हणून परेश किती पैसे आणणारे? 20,000 20,000. याची एंट्री कशी करायची? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट परेशच्या कॉलममध्ये 20,000 लिहायचं. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट, कॅश अकाउंट जे आहे कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला
टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3. फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द ॲसेट्स वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. ॲसेटची किमती कमी जास्त झाल्यात पाहायचं पहा. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. लँड अँड बिल्डिंग ॲसेटला लिहिलेले पहा. त्याची किंमत 60,000 झाली. 60. पहिल्यांदा किती दिले होते? 50,000. म्हणजेच किती वाढले असतील? 10,000. ॲड ॲप्रिसिएशन म्हणायचं 10,000. ॲसेट वाढले, आपला फायदा झाला. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला सेकंड इफेक्ट बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. त्यानंतर ॲडजस्ट नंबर बी. प्लॅन्ट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000. प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत 16,000 झाली पहा. ॲसेटला आपल्याला अगोदर बॅलन्स शीटमध्ये किती दिली? 20,000. इथं 16,000 म्हणजे किती लेस झाली? 4,000. लेस डेप्रिशिएशन म्हणायचं. ॲसेट कमी झाली, आपला तोटा झाला. याचा सेकंड इफेक्ट टू प्लॅन्ट अँड मशिनरी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू प्लॅन्ट अँड मशिनरी अकाउंट 4,000. त्यानंतर सी ॲडजस्टमेंट. स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000. स्टॉकची किंमत 20,000 झाली. पहा ॲसेटला अगोदर सुरुवातीला 16,000 दिली, आता सांगितले 20,000 म्हणजेच किती वाढले? 4,000. याला म्हणायचं ॲड ॲप्रिशिएशन 4,000 वाढले. ॲसेट वाढली, फायदा झाला. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट बाजूला बाय स्टॉक अकाउंट 4,000. त्यानंतर फर्निचर अँड फिक्चर ॲट ₹4,000. फर्निचर आणि फिक्चरची किंमत 4,000 झाली. पहा सुरुवातीला आपल्याला किती दिले होते? 8,000. म्हणजे इथं 4,000 झाले, म्हणजे किती लेस झाली? 4,000. लेस डेप्रिशिएशन 4,000. आपला तोटा झाला. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू फर्निचर अँड फिक्चर 4,000. आणि डी ॲडजस्टमेंट लास्ट. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. डेटर्सवरती आपल्याला 5% करायचे पहा. 24,000चे 5%. 10% किती येईल? 2,400 आणि 5% 1,200. लेस RDD म्हणायचं. 1,200 वजा करायचे. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट ॲसेटची किंमत कमी झाली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू RDD अकाउंट 1,200. आणि शेवटी दिले त्यांनी 5 जर्नल एंट्रीज. हे अकाउंट्स आधी केलेत आणि मग तुम्हाला जर्नल एंट्री चांगले समजतील म्हणून. पहिल्या अकाउंटची क्रेडिट बाजू केली आपण 14,000 इथे लिहिलं. हे त्याचे वजा केले 4 4 8 9,200 वजा केले 14,000तून. जो डिफरन्स येईल तो येईल 4,800. त्याला नाव द्यायचं आहे टू प्रॉफिट ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 4,800 3/2 वाटायचं आहे. 5ने भागायचं याला आणि 3 जो भाग करीन त्याला 3ने आणि 2ने गुणायचं आहे. अमलेंदूरला येतो 2,880 आणि समीरला येतो 1,920. हा प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचा बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. अमलेंदूच्या कॉलममध्ये 2,880 आणि समीरच्या कॉलममध्ये 1,920. आता आपल्याला कॅपिटल अकाउंट बंद करायचं. कालच्या गणितात कसं कॅपिटल ॲडजस्ट करा, न्यू रेशो, या गणितात काहीच नाही, फक्त इकडची बेरीज करायची आणि इकडे मांडून टाकायची. पहा परेशची कॅपिटलची बेरीज क्रेडिट केली 20,000, इकडे लिहिली 20,000, इकडे काहीच नाही डेबिटला, सरळ मांडून टाकलं टू बॅलन्स कॅरी डाऊन 20,000. समीरची टोटल केली 56,320, इकडे लिहिलं 56,320. डेबिटचं एकच आकडा आहे 3,200, लेस करायचा, डिफरन्स इथे लिहायचा, तो येईल 53,120. त्यानंतर अमलेंदूची केली टोटल क्रेडिटची 84,440, इथे लिहिलं डेबिटला 84,480, याच्यातून डेबिटची वजा केली 4,800, डिफरन्स इथे लिहिला, टू बॅलन्स कॅरीड डाऊन 79,680. हे जो स्टार आहे हे सगळे न्यू कॅपिटल झालं त्यांचं. आता लायबिलिटी बाजूला लिहून टाकायचं कॅपिटल अकाउंट अमलेंदू, समीर आणि परेश या तिन्ही रकमा इथं लिहून काढायचे, टोटल बाहेर घ्यायची. आणि बॅलन्स शीट त्या ठिकाणी आता फक्त आपल्याला कॅश अकाउंट टॅली करायचं. कॅश अकाउंट आपण इथे केलेलं आहे, याची टोटल घेतली 48,000. याच्यातून ते 50% विड्रॉ केली होती रक्कम पाहत्यांनी, हे वजा केले 2, मग फरक आला, डिफरन्स आला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 40,000. हा जो स्टार आहे 40,000 हे लिहायचं ॲसेट बाजूला, कॅश ॲट बँक 40,000 आणि बॅलन्स शीट टॅली होतं 1,62,800. आता याच्यावरून आपल्याला जर्नल एंट्री किती सोप्या जातात पहा, नीट लक्ष द्या. आता पहा आपल्याला मुख्य जर्नल एंट्री विचारलेले आहे. पहा पहिली एंट्री प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्लॅन्ट अँड मशिनरी अकाउंट, टू फर्निचर अकाउंट आणि टू RDD अकाउंट. पहा इथे केलं एंट्री, ही टोटल करायची आधी, नंतर ही इथं मांडायची. याला नॅरेशन म्हणायचं. बिईंग
डिक्रीज कमी होणे इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड RDD टू बी मेंटेन. आता ही एंट्री झाल्यानंतर आता दुसरी एंट्री पहा. ॲसेटच्या किमती वाढल्या होत्या, हे बाय नाही लिहायचं पहा, लक्ष द्या एंट्री करताना. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट, टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पहा इथे एंट्री केलेली. हे रकमा घेतल्या 10,000 4,000 याची टोटल इथे लिहून टाकली 14,000. वाढ झाली ॲसेटली बिईंग ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. आता लगेच आपण पुढची एंट्री करून टाकूया प्रॉफिटची. पहा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू आमलेंदूज कॅपिटल अकाउंट टू समीर्स कॅपिटल अकाउंट. पहा इथं एंट्री नंबर 3 ही टोटल करायची आणि ही इथं मांडायची. बिईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो बिटवीन ओल्ड पार्टनर्स. त्यानंतर आता ह्याची एंट्री संपली. आता कॅपिटल अकाउंटची पहा जनरल रिझर्वची करायची. हा बाय शब्द नाही लिहायचा, याला डेबिट द्यायचं पहा, लक्ष द्या. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू आमलेंदूज कॅपिटल टू समीर्स कॅपिटल. पहा इथे एंट्री केली जनरल रिझर्व अकाउंट. जनरल रिझर्व किती 20,000 आणि त्यांना डिस्ट्रीब्यूट केला होता, वाटला आपण 12,000 8,000 याची बेरीज इथे केलेली आहे. बिईंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यानंतर गुडविलची एंट्री पहा. ही गुडविल आहे ना, हे सुरुवातीला कॅशमध्ये आणलेले असतं पहा. त्याची एंट्री करताना इथं लक्ष द्यायचं पहा. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 16,000 पहा इथे एंट्री केलेली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट बिईंग गुडविल अमाऊंट ब्रॉट इन बाय परेश इन कॅश. त्यानंतर हे गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं पहा. गुडविल अकाउंट डेबिट टू आमलेंदूज कॅपिटल टू समीर्स कॅपिटल पहा इथे केले. 16,000ची वाटणी केली. याची बेरीज करायची, हे वाटलेले आणि इथं मांडायचं. बिईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यानंतर कॅपिटल म्हणून रक्कम आणली होती पहा, कशी एंट्री करायची. कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट बिईंग, हे पहा शेवटची एंट्री पहा. कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000 बिईंग कॅश ब्रॉट इन बाय परेश ॲज कॅपिटल. त्यानंतर ही आपण एंट्री केलेलीच आहे, फक्त आपल्याला 50% गुडविल विड्रॉची एंट्री करायची आहे, ती लक्ष द्या. आता इकडे डेबिटला ती पहा. आमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट, समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट पहा इथे एंट्री केली. आमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट, समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. 50% रक्कम काढून घेतली होती पहा त्यांनी 4,800 3,020 टोटल इथे केली 8,000. बिईंग 50% गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. सर्व एंट्री समजलेले आहेत, दिल्या लिहून काढायचे. अकाउंट पण करायचं, एंट्री पण लिहायच्या. याची टोटल पहा, टोटल गेली 1,08,000 1,08,000. अशा पद्धतीने एंट्रीला मार्क होते, परंतु या अकाउंटहून फार सोपं जातं म्हणून त्या दाखवल्यात. आता